श्री स्वामी समर्थ। तर आज घटस्थापना सकाळी सकाळी पहिल्यांदा घरातल्या देवांची सर्व पूजा करून घेतली आणि इकडे मग घटस्थापनेची पूजेची तयारी चालू आहे आणि रात्रीच थोडंसं डेकोरेशनही करून घेतलेलं आहे। जिथे घट मांडायचा आहे तिथे जागाही स्वच्छ करून घेतली, त्यावर चौरंग मांडलेला आहे आणि चौरंगावरती मी हिरवं वस्त्र असं टाकलेलं आहे। काही ठिकाणी लाल वस्त्रही टाकलं जातं। त्यानंतर त्यावरती मी अक्षता टाकलेल्या आहेत। अक्षता टाकून मी त्यावरती हळदी कुंकूही वाहून घेतलेलं आहे। त्यानंतर असं मोठं पसरट ताट घेतलेलं आहे, ते ठेवलेलं आहे। त्यावर पत्रावळ ठेवायची आहे आणि यावरच आता आपल्याला घट स्थापन करायचं आहे। घटाला मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून घेतलेले आहेत। त्यामध्ये नंतर मी त्याला जो मौली असतो धागा लाल पिवळा तो बांधून घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, स्वच्छ असं गंगाजल टाकू शकता। नंतर हळदी कुंकू, सुपारी आणि नाणं टाकायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये दुर्वाई टाकलेले आहेत। हे सर्व त्यात टाकल्यानंतर फुलवायचं आहे आणि आता घट तयार झाले आहे। त्यानंतर आपण पत्रावळीमध्ये वावरी टाकून घ्यायची आहे। अगोदर मी इथे हळदी कुंकू लावून घेतलेले आहे, थोडेसे अक्षता टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण ही सगळी वावरी त्यावर टाकून घेणार आहोत। थोडी थोडी करून वावरी टाकून घेतल्यानंतर आपण जे नवधान्य घेतलेले आहे तेही त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर परत थोडीशी वावरी आपण त्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर घट स्थापन करून घ्यायचा आहे। आपण जो घट तयार केला आहे तो त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आता घटामध्ये विड्याची 5 पाने लावून घ्यायची आहेत आणि आता आपला घट बसून झालेला आहे। त्या घटाला आता 5 पानांची माळ करायची आहे आणि तीही अशी धाग्याच्या तिथे बांधून घ्यायची आहे। तर आमच्या इथे अशी बांधली जाते। काही ठिकाणी फक्त त्या घटामध्येच 5 पाने ठेवली जातात। त्यानंतर मी त्या वावरीमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे। थोडं थोडं हातानेच पाणी टाकून घ्यायचं आहे, ओली माती करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी विड्याच्या पानावर परत गणपती म्हणून सुपारी स्थापन केलेली आहे। आपण देवीला ओटीही ठेवायची आहे, त्यावर विडा ठेवायचा आहे। त्यानंतर मंगल कलश स्थापन करून घ्यायचा आहे। कलशाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। पाण्यात सुपारी, एक नाणं आणि हळदी कुंकू अक्षता टाकून घेतलेले आहेत। त्यावर आपण नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू लावून कलश स्थापन करून घ्यायचा आहे। नंतर इथे मी फुलं वगैरे वाहून घेतलेली आहे। आता अखंड दिवा लावायचा आहे, त्यासाठी मी इथे छोट्याच्या मध्ये थोडेसे तांदूळ घेतले अक्षता म्हणून आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यावर समई ठेवायची, समईत मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। त्यानंतर आपण नैवेद्य म्हणून 5 फळी अर्पण केलेली आहेत आणि अशा प्रकारे माझी घटस्थापना करून झालेली आहे। संध्याकाळी मी जेव्हा पूजा वगैरे केली त्यानंतर मी दुर्गा सप्तशती ग्रंथाचाही पाठ केला। मी पहिल्यांदा ग्रंथाला हळदी कुंकू वाहून घेतला आहे आणि मग मी पहिला अध्याय पूर्ण केला आहे। तर अशा प्रकारे माझी घटस्थापना पूर्ण झाली आहे आणि ज्या सेवा आहेत त्याही मी सगळ्या पूर्ण करून घेतल्या आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी घटस्थापनेची पूजा आणि सर्वांना शुभ नवरात्री।